नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय इतिहास या इतिहास विषयातलं 7वं प्रकरण आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे भारत आणि इराण किंवा पार्शिया. हे 7वं प्रकरण पाठीमागच्या तासापासून आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामध्ये असणारे जे वेगवेगळे 6 उपघटक आहेत, त्या 6 उपघटकांचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेतो आहे. त्यातला पहिला उपघटक आहे भारतीय उपखंड आणि इराण. दुसरा उपघटक आहे पार्शियन आर्मेनिया साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया. तिसरा उपघटक आहे पार्शियन म्हणजे आर्मेनिया साम्राज्य आणि भारत. चौथा उपघटक आहे इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. पाचवा घटक आहे तक्षशिला आणि या प्रकरणातला शेवटचा उपघटक आहे सिकंदराची स्वारी. या 6 उपघटकाचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेतोय. त्यातला पहिला उपघटक भारतीय उपखंड आणि इराण हा पाठीमागच्या तासाला आपला शिकवून झालेला आहे. आज आपण या प्रकरणामधला दुसरा उपघटक पार्शियन म्हणजे आर्मेनिया साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील हा उपघटक आपण आजपासून शिकवायला सुरुवात करतोय. बघा, ग्रीक इतिहासकारांनी आर्मेनिया साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्य यामध्ये होणाऱ्या वारंवार झालेल्या ज्या लढाया आहेत, त्या लढायाबद्दल काय केले लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये हेरोडोटस या इतिहासकाराचं लेखन महत्त्वाचं आहे. हेरोडोटस हा इतिहासाचा जनक असं म्हणतात. त्यांनीच लिहिलेला जो इतिहास आहे, त्यांनी केलेलं इतिहासामधलं लेखन हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पश्चिम आशियातील राज्य तसंच भूमध्य समुद्रातील बेटे, ग्रीक बेटावरील नगरराज्य आर्मेनिया सम्राटांनी काय केलं ते प्रथम जिंकून घेतलेली होती. या प्रदेशामधील राज्यांशी त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत असत. या लढायामध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी आर्मेनिया सत्तेविरुद्ध केलेला उठाव महत्त्वाचा काय केला जातो मानला जातो. दुसरा सायरस याने इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेलं लिडिया हे राज्य जिंकून घेतलेले. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास प्रामुख्याने दुसरा सायरस याने भूमध्य समुद्राच्या जे उत्तरेला असलेलं लिडिया नावाचं राज्य काय घेतलं होतं जिंकून घेतलं होतं. त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेलं आकोनियातील ग्रीक नगरराज्य आपोआपच काय झालं आर्मेनिया साम्राज्यामध्ये समाविष्ट झालं. कारण लिडियाच्या आधिपत्याखाली असणारं जे आकोनिया होतं, त्यामुळं ते ग्रीकांनी जिंकून घेतल्यामुळं ते आर्मेनिया साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेन्समधून स्थलांतर करून ॲनाटोलियात म्हणजे तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागामध्ये आले होते. भूगोल या विषयामध्ये तुम्ही ॲनाटोलिया जे पठार आहे आशिया खंडातलं, त्याचा अभ्यास केलेला आहे. याच ॲनाटोलियात म्हणजे सध्याचं जे तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागामध्ये आले होते. यांनी प्रामुख्याने अथेन्समधून काय केलं होतं स्थलांतर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. या प्रदेशाला आशिया मायनर असं म्हणतात. पहिल्या दारियुसच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी एकत्रित येऊन आर्मेनिया सत्तेविरुद्ध उठाव केला. पहिला जो दारियुश होता याच्या काळामध्ये प्रामुख्याने आकोनियातील जे वेगवेगळे नगरराज्य होती, ती नगरराज्य एकत्र येऊन आर्मेनिया सत्तेविरुद्ध प्रामुख्याने त्यांनी काय केला होता उठाव केला होता. 5 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर आर्मेनिया सेनाप्रमुखांना एकत्रित झालेल्या ग्रीकांचा पराभव करून त्यांचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळालं. या उठावाच्या अपयशाचे परिणाम ग्रीस आणि पार्शियाच्या पुढील काळातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बघा, उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांनी अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली होती. म्हणजे ज्यावेळेस उठाव झाला त्या उठावाच्या वेळेस अथेन्स असेल किंवा एरिट्रिया असेल इत्यादी नगरराज्यांनी प्रामुख्याने काय केलं होतं मदत केली होती. त्याचे निमित्त करून पहिला दारियुश यांनी काय केलं अथेन्सवर चाल करून गेला. अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही काय झाली लढाई झाली, म्हणून तिला मॅरेथॉनची लढाई असं म्हणतात. या लढाईत पहिल्या दारियुसच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला. या लढाईमध्ये काय झालं, जो पहिला दारियुश होता याच्या सैन्याला काय झालं पराभव पत्करावा लागला.
पहिल्या दारियुसचा वारस झेरेक्सेसने पुन्हा एकदा ग्रीसवर काय केली, स्वारी केली. मात्र त्यालाही काय करावं लागलं, माघार घ्यावी लागली. त्यानंतर ग्रीस आणि अखोमेनिया सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष चालू राहिला. त्यानंतर मात्र काय झालं, या दोन सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष चालू राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. या सरतेशेवटी अथेन्स आणि इतर नगरराज्यांच्या ग्रीक संघाने आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील अखोमेनिया सत्तेविरुद्ध प्रामुख्याने काय केला, लढा पुकारला. या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाला निर्णायक विजय मिळाला नाही आणि इसवी सनापूर्वी 449 अथेन्सच्या नेतृत्वाखालील ग्रीक संघ आणि अखोमेनिया सत्तेमध्ये प्रामुख्याने तह झाला. सतत संघर्ष होत राहिल्यामुळं कोणत्याही सत्तेला मात्र विजय प्राप्त झाला नाही. या दोन सत्तेमध्ये काय झाला, तह झाला. या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामध्ये अखोमेनिया सत्ता काय झाली, दुर्बळ झाली होत गेली आणि ग्रीक आणि अखोमेनिया संघर्षाचे दूरगामी परिणाम राजकीय असेल, आर्थिक क्षेत्रावर होणं अपरिहार्य होतं. कारण ह्या दोन सत्तेमध्ये चाललेल्या दीर्घकाळ संघर्षामुळं त्याचे परिणाम या झालेले आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने झालेला परिणाम होता. मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजेच महान जगजेता म्हणून उपाधी मिळालेला सम्राट सिकंदर याने पार्शियावर केलेली स्वारी हा तो काय होता, परिणाम होता. मॅसिडोनियाचा जो राजा आहे तिसरा सिकंदर याने काय केली, महान तो काय होता, एक महान जगजेता होता. त्यांनी प्रामुख्याने त्याला सम्राट ही उपाधी मिळाली होती. सिकंदर याने पार्शियावर केलेल्या स्वारीमुळं हा त्याचा काय होता, परिणाम होता. एरियन या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकारांनी, हा ग्रीक इतिहासकार होता आणि तो इसवी सन पहिल्या शतकामध्ये होऊन गेला, त्यांनी लिहिलेल्या ॲनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथामध्ये अखोमेनिया साम्राज्याचा शेवटचा सम्राट तिसरा दारियुश आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केलेला आहे. प्रामुख्याने जो ग्रीक इतिहासकार आहे त्या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेलं जो पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये अलेक्झांडर आणि तिसरा दारियुश यांनी केलेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख या पुस्तकामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. आपली आई आणि पत्नी आणि मुले यांना मुक्त करावं अशा आशयाचं पत्र तिसऱ्या दारियुशने अलेक्झांडरला पाठवलं. अलेक्झांडरने उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पार्शियन सम्राटांनी ग्रीकावर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेल्या दुःखाची आठवण करून दिली. तिसरा दारियुश यांनी लिहिलेले अलेक्झांडरला पत्र आहे, त्या पत्राच्या उत्तरादाखल अलेक्झांडरनं लिहिलेलं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये प्रामुख्याने जो पार्शियन सम्राट होता त्या पार्शियन सम्राटाने ग्रीकावर पूर्वी आक्रमण करून त्याने दिलेल्या दुःखाची आठवण त्या पत्रामध्ये करून दिली आणि आक्रमण पार्शियांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असं लिहिलं आणि या आक्रमणाचा बदला घेण्यासाठी, पार्शियांना शिक्षा देण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियामध्ये आलो आहे असं त्या पत्रामध्ये प्रामुख्याने सिकंदरने लिहिलं. याच पत्रात तिसऱ्या दारियुशने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून दिली आणि आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असं प्रामुख्याने अलेक्झांडरनं तिसऱ्या दारियुशला काय केलं, खडसावलं. सहज जाता जाता हेरोडोटस हा जागतिक इतिहासकार आहे, त्याला इतिहासाचं जनक असं म्हटलं जातं. याचा जन्म बघायचा गेला तर इसवी सन पूर्व 484 हेलिकार्नॅसेस नावाच्या एका प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये झाला. ग्रीक नगरराज्य आणि अखोमेनिया साम्राज्य यांच्यात इसवी सनापूर्वी 500 ते 449 या काळात झालेल्या लढाया आणि युद्ध मागील कारण आणि त्याचे कारणाचा वेध घेणे हा प्रमुख उद्देश मनाशी धरून त्याने लेखनास काय केलं, हेरोडोटसनं सुरुवात केली. त्यातून जो ग्रंथ सिद्ध झाला त्या ग्रंथाने ग्रीक नाव हिस्टोरिया म्हणजेच द हिस्ट्रीज असं आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्याने म्हटलं आहे की मी हेलिकार्नॅसेसचा हेरोडोटस येथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करीत आहे. हेतू हा
की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्याआड जाऊ नये आणि महान व नवल करावं अशी कृती ग्रीकांच्या असोत की पार्शियन एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून त्या माहितीची कालक्रमानुसार मांडणी करण्यावर प्रामुख्याने हेरोडोटसने भर दिला. हेरोडोटस हा पहिलाच इतिहासकार होता, म्हणून त्याला इतिहासाचं जनक असं म्हणतात. हे करत असताना त्याने देव, मनुष्याचे नशीब यासारख्या गोष्टींचा उपयोग केला नाही. नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणं हे इतिहास लेखनाचं आवश्यक सूत्र बनलं. इतिहास लेखनाला एक स्वतंत्र ज्ञानशाखेचं स्वरूप प्राप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सूत्र पायाभूत ठरलं. म्हणून हेरोडोटसला इतिहास लेखन